पाठ तीर्थे घडती 360. मग आता सोपं कुठे. आणि बाबा याच्या मी पुढे जाऊन सांगतो. काशीला जायचं म्हणजे आता हा दिवस 1,00,000 रुपयाचा भोगा. पंढरपूर दुपारी एसटी श्रीगोंद्यातून बसायचं हाफ तिकिटात संध्याकाळी घरी 10 करायला माघारी. आता सोपं कुठलंय. म्हणून पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. आणि महाराज म्हणतात आम्ही त्या पंढरपुरात आलो अभंगाचं दुसरं. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात आम्ही आलो कुठं आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. महिला मंडळ मला एक सांगा बरं. माहेर स्त्रीला असतं की पुरुषाला. ऐकून आला. स्त्रीला. लौकिकात पाहायला गेलं तर स्त्रीला माहेर आहे. पण आपल्या सगळ्याच एक माहेर आहे. कोणतं आहे ऐकायचं आहे. म्हणजे पंढरपूर तिथं राहतो. विठ्ठल म्हणजे आमचा बाप आणि रखुमाई म्हणजे आमची आई. बरं महिला मंडळ मला एक सांगा पटवून देतो मी ऐका. तुमच्या सासरे किती बी श्रीमंती असू द्या पण आनंद सासरात की माहेरात. हा माहेरात होय. बघा खात्यात आपलं गात्यात माहेर असेल समोर आहे कबूल करून घेतलं. कारण खरंच आहे सासरा किती बी श्रीमंती असू द्या पण आनंद कुठे माहेरात आहे. कारण तिथं कोण राहतं आपली आई आणि आपला बाप. आणि बघा सासरा तर माहेरात फरक आहे. आई सास किती श्रीमंत असू द्या काही असू द्या पण 5 वाजता सासरात उठावं लागतच. आणि माहेरात सकाळी 8 वाजेपर्यंत डराव केलं तरी उलट पिलट्या उठवायला ना एक काय उठ कवर चुकते. सासरी बी असंच करते काय तेवढ्यात आई सांगते एक काढते जरा गप मर. सासरी तर माझ्या लेकराला पाठ उठावंच लागते. पण माहेरात आहे तो पण तरी सुखानं 2-4 दिवस राहू दे की हा फरक आहे. आणि अजून मी सोपा फरक करून सांगतो तुम्हाला लक्षात आणतो ऐका. एक नवं लग्न झालं. लग्न म्हणजे नवच असते. लग्न नवीन झालं बरं नव्याचे 9 दिवस होते. याच्या पलीकडे काय नसतं. येतीला जातीला पोरगी आली परत महागारी आली. महागारी आल्यानंतर आई कार्यक्रम सुरू होतो. म्हणजे सगळं काम बिम सगळी चालू झाली. ऐका सासू सांगितलं जा पाणी. आता जुन्या काळात विहिरीला पाणी नाही जावं लागत बरोबर आहे.
आता घरात नळ आले, काही दिवसांनी एक पाहुण्याच्या तोंडात नळ कोंबायचं, हा पी लागते तेवढं बंद करतो. जगलंय पुढे गेलं. संजोबा मी पुण्याला कीर्तनाला गेलो, जग किती पुढे गेले. आता एकतर चहा प्यायला कोणाच्या घरी जायची आपली इच्छा नसते, पण पाकिटामुळे जावं लागत आहे. मी असंच एका श्रीमंताच्या घरी पाच चहा प्यायला गेलो. चहा प्यायला गेलं त्याला सांगितलं मला चहा नाही, म्हणलं कॉफी आणा. कॉफी आणायला 15 मिनिटं लागले त्या गृहिणी नाही, आणि आली ते आली चप्पल घालून आली, माझ्या पुढे चहा घेऊन उभा राहिली. नाही म्हणलं मी मस्त वाटत की पण चप्पलवाली करून नाही करायचं नाही. ती म्हणली महाराज किचन मध्ये घालायचं चप्पल. म्हणजे आमच्या थोबाला घालायचे कास्ती धान म्हणलं, म्हणजे आम्हाला बरं वाटतं जरा चुकून तुमच्या घरी आलं. लय पैसा झाला म्हणजे काय स्वयंपाक घरात चपला घालून जातात काय. तिथं गृहलक्ष्मीचा वास आहे. आणि बाबा जरा गोड बोलू का, पायीची वाहन पायी बरी. कोण करते काका, चप्पल दारात सुद्धा नाही, दारातून 5-10 फूट लांब ही चप्पलाची जागा आहे. आणि नेमकी ती जातीला आली, पाण्याला सांगितलं पाण्याला गेली, हांड्या मांडला, नेमका रस्ता अनोळखी होता. आता अनोळखी रस्त्याने बिचारी ठेस खाली. आता ठेस खाल्यानंतर हांडा फुटल का चेंबर भरलेला फुटल. आजी हांडा फुटला आणि फुटल्यावर सासू जगदंबेचा होता ना. आता ती बघितलं तुम्ही हागवणी कुटुंबात काय झालं. एवढी मोठी श्रीमंती तरी सून सांभाळता नाही. माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे, सास भी कभी बहू थी ना. तुम्ही बी ते दुःख भोगले ना, मग आपल्या सुनाला कशाला त्रास द्यायचा आहे. माझं ते म्हणणं आहे, तुम्ही सुनाला मुलीसारखं वागवा, मुलगी तुम्हाला आईसारखं वागवण्याशिवाय द्यायची. अशा घटना व्हायच्या. जरा जागे तुम्ही, मला कोणावरती वैयक्तिक टीका करायची नाही, पण जरा या जगात जरा हे वेगळं वातावरण जरा दिसतं जरा ऐकून जा. हा ती पाणी नाही गेली, हातात चेपला. आता सासू जगदंबेचा होता, सासून काय केला, हे शिकवलं का तुझ्या आईने, अगं दिले तिच्याच आईने ना, फुटू दे ना, 200चा आहे, काय फरक पडतो. पण बाबा तेवढ्यात ती महिला तिची लेक घरी आल्यानंतर दूध खात होती, आणि नेमकं तिला तूप खायची सवय होती. तुपाची बरणी वर होती 5 लिटरची, आणि नेमकी बरणी घ्यायला गेली. बाबा तिची उंची कमी, हात पोचला, तिने डबा मांडला आणि डब्यावर बरणी काढायला गेली. नेमका डबा काढायला अशीच बरणी, 5 लिटरची बरणी फुटली. 5 लिटरची बरणी म्हणजे कमीत कमी 5,000 रुपये. हाडा कितीचा आहे, 200. आता तिला बघितलं तर आपल्या भावाच्या बायकोला, भाऊजाईच ना, भाऊजाईच असतात नंद, भाऊजाई का नंद, भाऊजाई ना, भाऊजाई करून नुसता हांडा फुटलाय तर भाऊजाईची अवस्था सासूबाईने आईने आपल्या काय केली. मग आपल्याकडून 5,000 रुपयाचं कुपन बरणी पडली. आता काय केलं असेल, नेमकी आई आली ना, आई आल्याबरोबर तिला रडायला सुटली. अरे जाऊ दे, त्याचं काय असतं, बरणी फुटतच असती. लेकीकडून 5,000चं नुकसान झालं तरी काय म्हणत नाही, आणि सुनाकडे 200चा हांडा फुटला तरी कालवा करते, कावबा करते. याला म्हणतात सासर माहेर. आणि तुकोबराई म्हणतात आम्ही तिथं आलो. कुठं आलो, निजाच्या माहेरात. तिथं कोण आहे, आमची आई म्हणजे आमची रखुमाई, आणि आमचा बाप म्हणजे विठ्ठल. त्यांना भेटलो, परिहार झाल्या, अवघ्या दुःखाचा मागेल्या. आमच्या जीवनातली सगळी दुःख दूर झाली. माझा मुद्दा 20 मिनिटापूर्वी या ठिकाणी होतो. काही म्हणतात, मी मुद्दा अपूर्ण ठेवणार नाही, काही म्हणतात महाराज बघू शेवटाला भजन करू. जरा गुरुजी गोड बोलून जाईल. या जगात काही ऋषी असे होऊन गेले, काही साधू असे होऊन गेले, काही राजे असे होऊन गेले, ज्यांनी आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाचं भजन केलं, तरी सुद्धा मरताना त्याचं नाव नाहीच मुखात आलं. उदाहरण क्रमांक 1, जड भरत नावाचा राजा. राज्य सोडलं, राजापदाचा त्याग केला, राण्यांचा त्याग केला, संपत्ती ऐश्वर्याचा त्याग केला, आणि जंगलात गेला आणि भजन करायला लागला. भगवत प्राप्तीसाठी जंगलात गेला. भजन करता एके दिवशी तळ्याच्या किनाऱ्यावरती बसला. तळ्यावरती हरिण पाणी प्यायला आलं. हरिण गर्भीने वाघानं डरकाळी टाकली, आणि वाघाने डरकाळी टाकल्याबरोबर हरणानं गर्भ टाकला, आणि हरिण पळून गेलं. आणि तो गर्भ जड भरत नावाच्या राजानं उचलला, आपल्या झोपडीत आणला. पुढे जड भरत राजानं आपल्या झोपडीत आणला, आणि त्या हरणाची सेवा करायला लागला. प्रामाणिकपणे जर कीर्तन ऐकलं असेल तर मला सांगून झाला, गेलता कशाला तो भजनाला, करतोय काय, हरणाची सेवा. आपल्याला मिळालाय कशाला, देवे दिला देह भजना गोमाट आवटात का मानव देह, दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्याला मिळालाय कशाला, भजनाला. आपला चाललाय काय, संसार. मग त्याचं आपलं सारखंच बोंबाललंय ना. फक्त तो जंगलात गेलाय, आपण घरी. आणि ऐका, त्या हरणाची सेवा करता करता जड भरत नावाच्या राजाचा मृत्यू जवळ आला, आणि आई मृत्यू जवळ आल्यानंतर त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं कसं व्हायचं. संजय बाबा जरा ते कला जाऊ दे, पण इथं मी बसलेल्या बऱ्याच जणांच्या डोक्यात एकच चिंता आहे, मी मेल्यावर कसं होईल. तू जगून काय करतो, तो गावचा चांगला सत्ता बंद पडला, तो कोणाचा वाद मिटवाय गेला, वाद मिटवीत नव्हता, त्यात कार्या टाकून यायचा. तो भावांचं चांगलं जमत असलं तर भावाला कधी एकत्र राहून दिलं नाही, तो भावाची भेटूनच आला. तू जगून काय करतो, म्हणजे तुम्ही अंगाव घेऊ नका, मला घरी जायचं. मी माझं सांगायला लागलोय, मला चिंता आहे, मी
मेल्यावर विकास महाराजांनी एवढं मोठं निर्माण केलं वैभव सांभाळायचं कोणी पण काका जरा गोड बोलून जातो झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वाघुळीला देव खाली पडू देत नाही काय म्हणला महाराज झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वाघुळीला देव खाली पडू देत नाही तुम्ही आम्ही त्याची लेकरं आपल्याला तो वाऱ्यावर सोडून का काय येताना काय आणलं नाही जाताना काय घेऊन जायचं नाही जाणार आहे आपल्या सोबत ते फक्त चांगलं कर्म आहे आणि तेच यमापासून आपल्याला वाचवणार आहे म्हणून तो का म्हणे सत्य कर्म भावायचा घातली भय नरका झाले आणि चिंता करता करता जर भरत नावाचा राजा मेला परिणाम जड भरत अख्ख्या कीर्तनातला एवढा सिद्धांत घरी घेऊन जा आयुष्यभर देवाचं भजन केलं तरी मरताना देवाचं नाव मुखाला नाही आलं मग शेवट करू म्हणणारे मी बघून घ्या मलाच उदाहरण द्या आणि आम्हाला पटवून द्या का आता शेवट नेमका कोणाचा आणि कसा गोड झाला ऐका रावणाचं जटायूचं युद्ध चालू झालंय रावण सीताई साहेबाला घेऊन निघालाय जटायूने ते ऐकलं जटायूचं रावणाचं युद्ध सुरू झालं आबा बाबा विजय जटायूचा होतोय पण रावणाच्या मनातला अहंकार जागा झाला विचार केलाय सगळे देव माझ्या बंदीखान्यात आहेत बंदीवासात आहेत एवढा मी ज्ञान आहे एवढी माझ्याकडे ताकद पण हा जटायू माझ्याकडून हरत नाही कारण काय असावं जटायू विचारलं जटायू अरे काय लढतोय माझ्याशी आद्य जननी आहे जगत जननी आहे जगाची माता आहे माझ्या स्वामींची पत्नी आहे आई साहेबांना तू घेऊन चाललाय नाही घेऊन जाणार द्यायला तयार पण मला एक जाणून घ्यायचं आहे की सगळे देवांवरती विजय मी प्राप्त करू शकतो पण तुझ्यावरती मला विजय प्राप्त करता येत नाही सांग ना तुझं मरण नेमकं कशात आहे जटायू हुशार होता जटायू विचार केला आणि प्रतिप्रश्न केला विजय कोणाच्या बाजूने आहे माझ्या मग विचारायचा अधिकार कोणाला आहे मला मी विचारतो रावणा तुला तुझं मरण नेमकं कशात आहे रावणानं छळ केलं आणि सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे आता जटायूला प्रतिप्रश्न केला जटायू तुला रामाची शपथ आहे तुझ्या स्वामीची शपथ आहे मला सांग तुझं मरण नेमकं कशात आहे आणि जटायू शक्तीला गुंतला आणि तू कबर आहे म्हणतात वचनाशी फिरते जुनी माणसं दिलेले शब्द पाळायचे वचनाशी फिरते ते आधमचन नाही फिरणार तिला शब्द प्राण जाये पण वचन न जाये रघुकुल रीत सदा आहे तिला शब्द सांगून टाकतो माझं मरण माझ्या पंखात आहे दादा महाराज पंख चटले परिणाम जटायू धारा कीर्ती पडलाय आणि इकडून प्रभू रामचंद्र सीताई साहेबांच्या शोधात आहेत सीते 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 झाडांना विचारतात माझी सीता पाहिली का पानांना विचारतायत माझी सीता पाहिली का फुलांना विचारतायत माझी सीता पाहिली का जे दिसत त्याला विचारतायत माझी सीता पाहिली का आणि तेवढ्याच जमिनीतून आवाज आला श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम
गुरुजी जरा माफी मागून काही शब्द बोलू काही तर राग नाही न्यायचंय तुम्हाला. मी 4 वेळा भजन करताना म्हणलं प्रत्येकानं मोबाईल ठेवा, टाळी वाजवा. ही पद्धत आहे. लय होत आलाय मला लागलं कीर्तन करून करून. जरा गोड बोलव सांगतो ऐका. ते रेडा फक्त ज्ञानोबऱ्याला रेडा बोलवायसाठी लय अठ्ठास करावं लागलं नाही. फक्त रेड्याला सांगावं लागलं बोल रे ऋग्वेद, रेडा बोलला. पण चला जाऊ द्या, रेडा बोलू शकतो, त्याला थोडं तरी हा हा तरी करता येत आहे. पण ज्ञानोबऱ्या निर्जीव भिंतीवरती बसले होते आणि तिकडून चांगदेव आले. आता चांगदेवाचा अहंकार घालवण्यासाठी ज्ञानोबऱ्या फक्त त्या भिंतीला म्हणले विनय बाबा चल रे भिंत. बाई भिंत चालायला लागली. जरा गोल बोलतो. निर्बुद्ध रेडा ऋग्वेद बोलू शकतो. निर्जीव भिंतीला चालवण्यासाठी ज्ञानोबऱ्याला अठ्ठास करावा लागला नाही. पण या माणसाला भजन देवाचं करावं लागत आहे हे सांगायसाठी ज्ञानोबऱ्याला अख्खी ज्ञानेश्वरी खर्च करावं लागली. आणि तुकोबऱ्याला अख्खा गाता लिहावं लागला. तरी काय काय कळाला कीर्तनात बसल्यावर तरी देवाचं भजन करायचं असतं. कितीचा मोटारी नाही कधी भटकीचे पुढे शिंदाळीचे रडती. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे. आता याच्या पुढचं बोलतो काय माय गेली होती भूतापाशी हरिनय मुखाशी आणि मुळा. याच्या बी पुढे जाऊन बोलतो जी व्यक्ती देवाचं नावच घेत नाही त्यासाठी तो कोबऱ्याला जरा लयच खालचं प्रमाण वापरलंय. नामनवते ज्याची वाचा तो लेख तो बापाचा. जी मी स्पष्ट करून सांगतो, मी अपुरं काही ठेवीत नाही. जी व्यक्ती देवाचं भजनच करत नाही तुकोबऱ्या म्हणतात ती व्यक्ती 2 बापाच्या पुढची. मी माझ्या पदरचं काही सांगितलं नाही बरं का, ते तुकोबऱ्या सांगतोय. तरी लोकांनी भजन केलं नाही. ऐका राम राम नामाचा जप चालवला. झाडाचा पाला बाजूला साईडला पाहतो तर जटायू धारा तीर्थी पडलेला आहे. जटायूचं डोकं घेतलं आपल्या मांडीवरती ठेवलं. एकीकडे भाग बघा स्वतःच्या पित्याला दशरथ नावाच्या राजाला दशरथ नावाच्या बापाला राम राम करत मारावं लागत आहे. मुलाची मांडी नाही आणि इकडे जटायूला देवाची मांडी आहे. काय भाग्य असेल. यासाठी काय केलं यासाठी केला होता कहास शेवटचा दिस गोड भगवान बाबा. ऐका जटायूला लखनजीला सांगितलं, लखनजीला प्रभू रामचंद्रांना सांगितलं जा पाणी घेऊन या. पाणी पाजायचंय आणि जटायूचा शेवट गोड करायचंय. पाणी घेतलं जटायूच्या मुखात ओतण्याचा प्रयत्न करताय पण जटायू पाणी पित नाही. कारण जटायूला माहितीये मरताना जरी देवाची मांडी असली तरी मुखात देवाचं नामच लागतंय. कारण त्याचा नियम आहे अंतकालेचे मामेवर स्वयंक्त्वा कलेवरम. शेवटी कानात रामनामाचा जप चालू केला, मुखात पाणी घेतलं आणि शेवटचा श्वास देवाच्या नावावरती सोडला. त्या जटायूनं म्हणावं माझा शेवट गोड झाला. अभंगाचा शेवट मला शेवट तो शेवट होतो भला माझा बहु गोड झाला. तुकोबऱ्या तुम्ही शेवट गोड करण्यासाठी काय केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे बोलण्याची नाही. आता देवावी न काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जागृती सुपनी पांडुरंग
तुकोबराने शेवट गोड करण्यासाठी एवढंच केलं. शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाहिला. आपला शेवट गोड करण्यासाठी मी एवढंच सांगेल, कमीत कमी शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ तरी आपण त्या देवाच्या भजनामध्ये लागावा, एवढं तरी करावा. एवढंच करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. सावता महाराजांचं उदाहरण तुमच्या पुढे ना काय केलं ऐका जरा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई विठाबाई माझी म्हणत म्हणत पंढरपूरच्या पांडुरंगाला आपल्या शेतामध्ये आणले आणि सगळ्यात मोठी क्रांती केली. मी कायम सावता महाराजांच्या 3 विशेषता सांगत असतो. प्रत्येक संताला प्रत्येक माणसाला पंढरपूरला स्वतःला दिंडी घेऊन जावं लागतं, पण स्वतः पंढरपूरचा पांडुरंग आरणला सावता महाराजांकडे दिंडी घेऊन येतो. ही सावता महाराजांची पहिली विशेषता आहे. प्रत्येक संताला प्रत्येक माणसाला देवाला काही ना काही मागावं लागत आहे, पण सावता महाराजांकडे देव लपण्यासाठी जागा मागतो. ही सावता महाराजांची दुसरी विशेषता आहे. आणि तिसरी विशेषता, सगळ्यांनी सांगितलं देवाची भक्ती करा, देव आपल्या घरी पण आपल्या शेतात नित्याचं कर्म करत असताना सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती काळ्या आईची सेवा करून केल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा आपल्या मळ्यात येतो. ही पहिली क्रांती विशेष संत शिरोमणी सावता महाराजांनी केली. हे सावता महाराजांची विशेषता आहे. मग आपल्यालाही वाटतंय आपल्यासाठी देव यावा, आपल्याला देव दिसावा, आपल्याला देव भेटावा, तर आयुष्यभर देवाचं भजन करावं लागेल. नाथ बाबा किती गोड बोलतात बघा. नरदेहा दुर्लभ जाणार, नरदेहा दुर्लभ देवाचं भजन करा, पण कोणत्या विठोबा
प्रथम पुण्यस्मरण आम्ही आपण या ठिकाणी जमलोय त्या वैकुंठवासी सौ विमलताई अश्रू शिंदे उर्फ भीमाबाई, त्यांच्या पाठीमागे असताना त्यांचा गोड परिवार. फुलं वगैरे वाटू नका, थांबा थोडे वेळ थांबा. कम्प्लीट कार्यक्रम टायमाला संपवतो, थोड्या वेळ फुलं वाटू पैकी त्यांच्या पाठीमागे असताना त्यांचा गोड परिवार, त्यांचे पती अश्रू बबनजी शिंदे, सुपुत्र चिरंजीव ओंकारजी अश्रू शिंदे, कन्या सौ जयश्रीताई नवनाथजी धोंडे, सौ अर्चनाताई श्याम राऊत आणि सौ सीमाताई रामेश्वरजी कापरे. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. मी आधी सांगितलं, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. गोड बोलून जाईल. या जगात सगळ्यात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त आई सिकल वयाची जाती करी लाभावी न प्रीती, किंवा जिचे पिढे बाल प्राणतेचा विकल आई समातेचा स्वभाव सूत्र दोन्ही एकच. जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या लेकरावरती आपल्या मुलावरती प्रेम करते तिचं नाव आई आहे. आई प्रेम करते यात दुमत नाही. आई का 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई का भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरतो. महिला मंडळ बोलता बोलता आपण कायम म्हणत असतो कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभुरामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता ढाई मोकळून रडते, रामासमोर उभं राहते, रामाला सांगते रामा नको ना जाऊ वनवासाला. रामा तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही तुझी, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगतो रामा तू जर वनवासाला गेला तर बाप जगायच नाही. आणि झालंही तसंच. एका भिंतीकडे बघत पुत्र युगामध्ये राम राम करत दशरथ नावाच्या बापाने प्राण सोडला, तर आमच्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा रामाबाई दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला विसरता कामा नये. आई गेली की डोळ्यात आमच्या आसू येतात, आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचून, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अगं चुकलं तुझं बाई, अगं चुकलं तुझं बाई, रडता धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए नमाजे आई ग, ए नमाजे आई ग रामो. अगं किती ग माझं हाल झालं सांगू मी उन्हाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अगं वासराला सोडून कुठं, अगं वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ए नमाजे आई ग, ए नमाजे आई ग रामो रामो. आई प्रेम करते यात दुमत नाही, पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐंद्रावर समुद्राच्या पैंद्रावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा. घोरामध्ये माया त्याच्या काळ्या मी भावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला. लय श्रीमंताच्या घरी दिलाय ना तुझ्या लेकीला. कांदे द्यायची गोष्ट आहे, वाटाणे द्यायची गोष्ट आहे. त्यावेळेस आईनं काय गोड उत्तर दिलं असेल. आई कसा नाही सेवा करा. जाता जाता कीर्तनात एक शेवटची विनंती असेल,
इथून पलीकडे फक्त 30 किलोमीटरवरती माझं कर्जत तालुक्यात बांबोऱ्याजवळ गणेशवाडी नावाचं गाव आहे. माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबा जगद्गुरू तुकोबा पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब आणि संत सद्गुरू बाळूमामांचं भव्य दिव्य मंदिर उभा राहते. धाकटं आत्मापूर त्या ठिकाणी मी उभा करतोय. त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 1.5 कोटी. मंदिर उभा करतोय म्हणण्यापेक्षा मंदिराचं काम अगदी पूर्णत्वाकडे आहे. 2-3 दिवसामध्ये मंदिरातलं सर्व काम पूर्ण होत आहे. 8 तारखेला मंदिरामध्ये मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे 3 मुख्यमंत्र्यांपैकी एक जण येणार आहेत असे त्यांनी कबुलीही दिलेली. कोणाचा नंबर लागतोय सांगता येत नाही, पण एक जण येणार आहे. निश्चित सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत. 2 दिवसाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे की महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या डोळ्याचं पारणं फिरल. धाकटे आत्मापूर त्या ठिकाणी उभा करतोय. मामांचे अनेक अनुभव त्या ठिकाणी आलेले आहेत. मामा साक्षात त्या ठिकाणी आहेत. निश्चित कधीतरी आयुष्यात एकदा त्या रोडने जात असाल तर निश्चित बघून घ्या बाबा. विकास महाराज अनेक वेळा आपल्या कीर्तनात गावात आल्यानंतर बोलले की खूप मोठं मंदिर चाललंय. खरंच बांधतायत का फक्त बाताच मारतायत? आल्यानंतर दिसेल की आपल्या जिल्ह्यात जवळजवळ एवढं मोठं मंदिर नाही, एवढं मोठं मंदिर त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. निश्चित जाता जाता एक विनंती, 4-5 दिवस माझ्या हातात आहेत. 4-5 दिवसामध्ये जवळजवळ 10 लाख रुपयाची गरज आहे. वाटलं तुम्हाला विकास महाराजांचं कार्य चांगलं आहे, लहान वयात कुठेतरी एक मोठं मंदिर बांधतायत, तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर मी 10 मिनिटं या ठिकाणी असेल. 100-200 रुपये आपण या मायानगरीत चहा प्यायला बसलो तरी जात नसतात. वाटलं तुम्हाला तर निश्चित ते देवाला द्या. कारण महादेवाचा अवतार म्हणजे बाळूमामा आहे. आणि ते दैवत भोळे, शिव भोळा चक्रवर्ती बाबा ते घेतं कमी पण देतं जास्त. निश्चित देऊन बघा, त्याच्या हजारो पटीने मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो. शेवटचं आईचं गीत होईल आणि कीर्तन सेवेला पूर्ण होईल. फुलं वाटत असतील तर फुलं वाटून घ्या. तुमच्याकडे कसं असं नियोजन आहे तसं. फक्त मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रंगरंगत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घाई दिला उपवास. उल्या मातीतून चालताना तुरविली का त्याची फास आई माझी. मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग चंद्राची शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी. मायेचा सागर दिला तिने विराम देत असतात. बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जीवाने लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. गेला असेल एखादा शब्द तरी बुडतेही जन न देखावे डोळा येतो कळवला. म्हणून या आईसाठी देवाकडे एकच मागणं मागेल, देवा तुझा नियम आधी घेतो नंतर देतो. या कुटुंबानं आयुष्यभर तुझी भक्ती केली, आयुष्यभर सन्मार्गावरती चालणारं कुटुंब आहे. अगदी 5 मिनिटात आई साहेब तुझ्या चरणाजवळ येतील. फक्त कायमची त्यांची जागा तुझ्या चरणाजवळ राहू दे एवढंच मागेल. आणि निश्चित शेवट एक त्यांच्याबद्दल विशेष आठवण बोलेल. या मरणाला सौभाग्यवतीचं मरण असं म्हणतात. या मरणाला आयु मरण असं शास्त्रीय भाषेत म्हणतात. जे पतीच्या अगोदर गेले त्यांना बाबा शेवटचा दिवस गोड करा म्हणायची गरजच नाही. अनेक देवदेवतांनी मागितलं तरी सुद्धा ते मरण त्यांना मिळालं नाही. सुवासिनीचं मरण या जगात त्यांनी प्राप्त केलं. निश्चित गेल्या त्या दिवशी शेवट तो भला त्यांचा बहु गोड झाला. तुकाराम तुकाराम.
तुका म्हणे आता उदार तोय तुझ्या संदास निर्वेची मध्ये प्रशंसन की जय. शॉक लागला आणि त्यामध्ये त्यांचं दुर्दैवी दुःखद असं निधन झालं. त्या ठिकाणी शॉक लागला असता ओंकार चुलत्यांना घेऊन पाटील हॉस्पिटलला सकाळी चुलत्यांना सुद्धा हृदयविकाराचा थोडासा झटका झाला. म्हणून भाऊसाहेब आणि ओंकार त्या ठिकाणी हॉस्पिटलला असताना गावातील नळाचं पाणी सुटलं आणि मावशींनी मोटार त्या ठिकाणी चालू केली आणि मावशीला त्या ठिकाणी लाईटचा शॉक लागला आणि त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. घरात कुणीच नसताना अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी ह्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने घडली. मावशी जीवन जगत असताना अतिशय कष्टमय जीवन जगून या ठिकाणी तिन्ही मुलींचं शिक्षण, मुलाचं शिक्षण, तिन्ही मुलींना उच्च मोठं शिक्षण या ठिकाणी मावशींनी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना दिलं. भाऊसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी शेतीमध्ये सुद्धा कष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी मावशींनी जीवन जगत असताना त्या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी मावशी जाण्यानं शिंदे परिवार, त्यांच्या तिन्ही मुली, आमचा ओंकार भाऊ असतील, भाऊसाहेब असतील, यांना खऱ्या अर्थानं अतिवास दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची परमेश्वराला त्यांना शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देऊ अशी मी माझ्या जमदाडे परिवाराच्या वतीनं, श्रीगोंदा तालुका प्रतिविकी संघाच्या वतीनं मावशींना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या जीवनावर या ठिकाणी ज्यांनी कीर्तन रूपी सेवा दिलेली आहे ते हरिभक्तपरायण देवडे महाराज यांनी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा देत असताना आपल्याला त्यांच्या कीर्तन रूपी सेवेमधून आई आणि बाप सांगण्याचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी सर्व उपस्थितांना एकच विनंती करतो की महाराजांनी खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी दिलेली आहे. आपण आपल्या आई वडिलांची सेवा करावी एवढंच यामधून या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेतलं तरी पुरेसे होईल असे मी उपस्थितांना या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी आडगावमधून एक श्रद्धांजली होईल. उत्तम आभारावत आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. त्यानंतर श्रीगोंदा शहरातून आजूबाजूच्या गावामधून पाहुणे मंडळी आलेले आहेत, त्यांच्या श्रद्धांजली या ठिकाणी 2-2 मिनिटांमध्ये संपन्न होतील. त्यानंतर महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी विनंती आहे की आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय ठिकाणी कुणी जाऊ नये अशी आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो. ज्यांचं आज प्रथम वर्ष श्राद्धाचं हिमताई असो त्यानिमित्त देवडे महाराजांनी कीर्तन रूपी सेवा दिली. महाराज अतिशय सुंदर असं कीर्तन झालं. माणूस कसा जगला, किती जगला याच्यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचं आहे. महाराज आहे माझे शेजारी, खरंच सर्व गुण संपन्न ही महिला, कधीच या महिलेने कोणाशीच वाद घातलेला नाही आणि अर्ध्या आयुष्यात त्यांना जावं लागलं. शिंदे परिवाराला, नातेवाईकांना दुःख होणं साहजिकच आहे. या दुःखात व्यक्तिशः मी माझा परिवार सहभागी आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी परमेश्वर त्या कुटुंबाला देईलच अशी प्रभू पांडुरंगांनी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं विमलताई साखरेची आदरांजली समर्पित करून माझे 2 शब्द थांबवतो. सिद्धेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये आज त्यांचं प्रथम स्फुरण होत आहे. ते कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी विमलताई शिंदे यांच्या आचारावरती, विचारावरती, कार्यावरती बोलत असताना, आई या शब्दात बोलत असताना बुद्धिवंताची बुद्धी पिटी पडावी, शब्द अपुरी पडावी एवढं दांडगं काम ऐकत असतं. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यक्रमाने आईवर बोलणं साहित्यिक नाही, पण महाराजांनी सांगितलंय आपणाचे जे ठावे ते त्रासे सांगावे, शहाणे करून सोडावे सगळेजण, कारण बुडते हे जण न देखवे डोळा म्हणून येतो आमचा निकावा. माझ्या परिवाराच्या वतीनं, अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेच्या वतीनं आणि माझे मित्र दीपकराव गोरे युएनएस या प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या वतीनं
मी या मातेला विनम्र असं अभिवादन करतो. त्यांच्या दुःखामध्ये सहभागी थांबतो. धन्यवाद. जे आजूबाजूला ओंकार शिंदे यांच्या मातोश्री कैलासवासी अखंड सौभाग्यवती श्रीमंताई अश्रू शिंदे अक्कांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व दुःखाने बंधन भगिनींनो, आदरणीय देवडे महाराज आणि सर्व वारकरी टाळकरी माळकरी आणि उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे मंडळी, खऱ्या अर्थानं ओंकारमुळं या कुटुंबाचं आणि आमचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. अतिशय उमदा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता, परंतु आईच्या जाण्यामुळे निश्चित स्वरूपात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. तरी आढळगाव समस्त आढळगावकरांना त्या ठिकाणी मी विनंती करतो की ओंकारच्या पाठीमागं भक्कमपणे आपण उभं राहावं. जे मायेचं छत्र हरपलेलं आहे ते आपण सर्वांनी त्या ठिकाणी उभं करावं अशी विनंती करतो आणि अक्कांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. रामकृष्ण. हरिभक्तपरायण विकास महाराज, उपस्थित दुकानकीत बंधू भगिनींनो, विमलताईंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. त्यांच्या जाण्याने त्यांचा परिवार असेल, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांना जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी ईश्वराने त्यांना द्यावी. मी आपणा सर्वांच्या वतीने, माझ्या शिंदे परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. रामकृष्ण हरी. आदरणीय विकासजी महाराज देवडे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बरोबर 1 वर्षापूर्वी कैलासवासी हिमाल उर्फ भीमाबाई अश्रू शिंदे ही माता ह्या परिवाराला, नातेवाईकाला, गावाला आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्यामुळं त्यांचे पती अश्रू बबन शिंदे, त्यांचे चिरंजीव आपल्या सगळ्याचे सहकार ओंकार, त्यांच्या 3 कन्या जयश्रीताई असतील, अर्चना आणि सीमा, या परिवाराला वर्षापूर्वी फार मोठं दुःख झालं. त्यावेळेस आपण मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आजही मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. त्या कुटुंबावर अतिशय दुर्दैवी प्रसंग 1 वर्षापूर्वी झाला. आपल्या सगळ्याच्या सहकार्याने, आशीर्वादानं त्या ठिकाणी कुटुंब दुःख हळूहळू हलकं करण्याचा प्रयत्न आपण केला. खरं तर महाराजांनी आई आणि वडील आणि समाज व्यवस्था सांगत असताना अनेक गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः त्यांनी वेळेवर कीर्तन संपवलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या मातेला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. ओंकार शिंदे त्यांच्या मातोश्रींना जाऊन आज 1 वर्ष झालं. त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्या मातेला अखेरची श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या सर्व ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने या मातेला अखेरची आदरांजली अर्पण करतो. त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी शिंदे कुटुंबियांना पाठवलेला आहे. रामकृष्ण. सर्व दुःखांकित सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळी, आज आपण सर्वजण माझा मित्र ओंकार यांची आई 1 वर्षापूर्वी जाऊन 1 वर्ष झाले, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी आज आपण सर्व एकत्र आलो. त्या मातेने जाताना मागे पती, मुलगा, 3 मुली असा परिवार ठेवलेला आहे. त्यांना खूप असं दुःख आहे. ते दुःख कमी करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलो ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. माझ्याकडनं, माझ्या कोथिंबीर कुटुंबाकडनं आणि तुम्हाला सर्व इथं बसलेल्यांकडनं मी त्या विमलताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि थोडंसं आता एवढे लोक माझ्यासमोर बसले तर 2 शब्द बोलूशी वाटतात. मी काय बोलत महाराज अनुभवाचाच असेल, गेली 40 वर्षाचा अनुभव आहे. आज या मंडपामध्ये फक्त 2 पटक्यावाले लोक बसलेले, 2 आणि पटक्यावाले लोक देव माणसं होते. देव माणसं संपुष्टात आलेले आहेत. जे टोपीवाले धोत्रवाले बसले ते चांगले माणसं आहेत. अजून पुढे चांगले लोक आहेत. आणि माझ्यासारखे पॅन्ट शर्ट घातलेले त्याला माझ्याकडे शब्दच नाही.
त्यामुळे आता कसं वातावरण आहे मी सांगायची गरज नाही. या महाराज लोकांमध्ये खूप ताकद आहे. ते तुम्हाला 2-2 तास समोर उभा करून ठेवतात. मी महाराजांना विनंती करत तुम्ही वास्तवावर बोला. देव धर्म सगळ्यांना माहिती आहे. यांना शाळेत शिकवले गेलेले देव कोण होता, विठ्ठल कोण होता, तुकाराम कोण होता. आता वास्तवावर शिकवणं गरजेचं आहे. महाराजांना विनंती आहे की तुम्ही सांगा सासूने सुनेसे कसं वागलं पाहिजे, मुलांनी वडिलांशी कसं वागलं पाहिजे, भावानी भावाशी कसं वागलं पाहिजे. याच काळाची गरज आहे. तुम्हाला माहिती असेल आता आपले 2 नाते संपुष्टात आलेले आहेत. इथून पुढे तुमच्या नातवाला ना चुलता असणार आहे ना चुलती असणार आहे. तुमच्या मुलीला ना मावशी असणार आहे ना मावसा असणार आहे. कारण आज तुम्ही सर्वांनी आता तुमच्या घरामध्ये एकच मुलगा आहे, एकच नातू आहे, एकच नात आहे. एकच नातू त्याला भाऊच नाही तर भाऊजी कशी होणार, भाऊ नाही तर चुलता कसा होणार. हे नाते संपुष्टात आले, नाते जपाळतात. आणि मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगते तर बसलेल्या भगिनी कितीतरी भावाशी बोलत नाहीत आज, आणि कितीतरी भाव आहेत आपल्या बहिणीशी बोलत नाही. अरे नाते जपा रे. परत बहीण भाऊ नाही, परत आईवडील नाही. ज्याला आईवडील नाहीत ना त्यांना एकदा विचारून पहा. आणि ज्याच्या घरी आईवडील जिवंत आहेत ते खूप भाग्यवान आहेत. त्यांनी रोज सकाळी मी सांगतो म्हणून त्यांच्या पायापणात तुम्हाला कुठल्या मंदिरमध्ये मठामध्ये जायची गरज पडणार नाही. तुमच्या घरामध्ये 33 कोटी देव आहेत. तुम्ही देव पाहिला की नाही मला माहित नाही, पण मी देव आणि देवी पाहिलेले आणि मी तुम्हाला आज दाखवणार. मी सांगतो कसं करा, तुम्हाला आज देव दिसेल, आज संध्याकाळी दिसेल. आज सगळे कामं उरकून घरी जा, आपल्या म्हाताऱ्या वडिलांना मिठी मारा आणि 10 सेकंद डोळे बंद करा. तुम्हाला देव दिसतोय की नाही बघा. तेच सेम आपल्या आईला मिठी मारा, 10 मिनिट आईला मिठीत घ्या, तुम्हाला देवी दिसते की नाही बघा. आणि जर नाही दिसली तर मला या साहेब तुम्ही खोटं बोलतायत, आम्हाला देव दिसले नाही. त्याच्यात बोट कांदा खाली म्हणून त्याला 33 कोटी देव दाखवायची हिंमत माझ्याला. हे तुम्हाला करायचं आजपासून. महाराजांना परत विनंती करतो साहेब तुम्ही वास्तवावर बोला. ते तुमचे लोक ऐकणारे लोक आहेत, माझं ऐकणार नाही पण तुमचं ऐकतात. त्यांना नाती जपायला सांगा. आईवडील परत नाहीत. आता ओंकारला परत आईचा फोन येणार नाही. तुम्हाला येतोय त्याचा फोन नक्की उचला. ज्याला आईचा फोन नसेल उचलायचा त्यासारखा गद्दार माणूस नाही. तुमच्यातर्फे माझ्यातर्फे मी परत माझ्या विमलताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाचत थांबतो. हरिभक्त परायण देवडे महाराज आज शिंदे कुटुंबातील एक कर्तृत्ववान आई विमलताई शिंदे या प्रथम वर्ष सर्वांनिमित्त आज आपण या ठिकाणी शिंदे कुटुंबाच्या दुःखात सहभागी करण्यासाठी सर्व जमलेलो आहोत. महाराजांनी त्यांच्या करता महाराज तुमचं कीर्तन ऐकायला 10 मिनिटे मिळाली, परंतु आपण म्हणतो ना भोगोलोबात वाहत असला तर तो शिल्लक नाही पाहायला संपूर्ण भोगोलं सापायची गरज नाही. एक शेत जरी पाहिलं तरी निश्चितपणे बास शिल्ला असं आपल्याला समजतं. आणि तसं कीर्तन तुमचं या ठिकाणी टीव्हीवर दुसरं ऐकायला मला त्या ठिकाणी मिळलं. कधी कधी लक्षात टीव्हीवरती आणि लक्षात कीर्तन ऐकून आपलंही चांगलं नाव या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आहे. परंतु आज आमचा सहकारी मित्र ओंकार हा अतिशय तरुण मुलगा आहे. आणि खरं तर आपल्या गावामध्ये एक तरुणाची फळी त्याची अतिशय चांगली तयारी केलेला मुलगा आहे. आणि व्यवसायामधून सुद्धा तो पुढे जाण्याच्या गणपतीमध्ये तो काही पूर्वी काम करीत असतो. आणि ह्या तरुणाचा लग्नाच्या आधी त्याची आई झाली म्हणजे खरं तर एक फार मोठं दुःख आहे की नातेबाबा आपण सर्व काही होती. दुःख हे ते प्रत्येक कुटुंबाच्या पुस्तक पारडीत असतं. आपण येणारी मंडळी तेवढ्या पुस्तक त्या दुःखात सामील होतो. दुःख हे कधी कुणाचं वाटून घेऊ शकत नाही. परंतु शेवटी ओंकारला आज त्यांनी आईच्या पाठीमागं इतकी मोठी फळी तयार करून ठेवली की ओंकार आता एकटा नाही. आई गेल्यामुळं ओंकारला या ठिकाणी आधार देणारी मंडळी या तालुक्यात भरपूर तयार झालेली आहेत. ओंकार शेवटी आईचं दुःख हे शेवटी सर्वांना निश्चितपणे असतं. तरुण वयात आई जाणं ही अतिशय अवघड गोष्ट असते. किती आता जर आमच्या महिला भगिनी बसले किती वयस्कर महिला असू द्या तर त्यांची आई गेल्यानंतर त्यांचं माहेर किती चांगलं असतं तर त्या भगिनीला त्या ठिकाणी कळतं. येडी वाटणी असू कशी असू अशिक्षित असू तर ती आई त्या मोठा आधार असते. शेवटी आई
ती आईच असते. परंतु आपण किती बोललो तर शेवटी या ठिकाणी विमलताई परत येऊ शकत नाही. तर त्यांनी केलेलं कष्ट, त्यांनी घडवलेला मुलगा, हे सर्व आठवणी काय या कुटुंबाला राहतील. जास्त बोलणं ठरणार नाही, वेळ झालेला आहे. महाराजांनी त्या ठिकाणी चांगलं कीर्तन केलं. मी त्यांचं त्या ठिकाणी सर्व परिसराच्या वतीने आभार मानतो आणि शिंदे कुटुंबाच्या दुःखात आपण सर्व सहभागी झाला म्हणून आपलं व्यक्त करतो. आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने विमलताईंना या ठिकाणी पुष्पांजली श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण. सन्माननीय विजयजी शिंदेसाहेब आपण उपस्थित झालात, त्याबरोबर राष्ट्रवादी युवकचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बेलोंडी गावचे सरपंच ऋषिकेशजी सेला, त्याचबरोबर चांडगाव गावचे सरपंच रवींद्रजी मस्के पाटील, त्याचबरोबर धनंजय भाऊ कोथिंबिरे, नानासाहेब कोथिंबिरे, बुनगे सर, त्याचबरोबर सागर उद्योग समूहाचे सन्माननीय सागरजी शिंदे, आपण सर्वजण या ठिकाणी दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालात, त्याबद्दल शिंदे परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी हरिभक्त परायण शिंदे महाराज आपण सर्वांचं ऋण व्यक्त करून या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना, ग्रामस्थांना विनंती आहे की आपण या ठिकाणाहून महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. शिंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचं, पंचक्रोशीतील, तालुक्यातील, राज्यातील आणि देशातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं ऋण व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ओंकार हा भीमाताईंचा मुलगा, तुकोबराय म्हणतात, पुत्र व्हावा ऐशा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आईचं कार्य खूप चांगलं केलेलं आहे बिचाऱ्यांनी, त्याला खूप आशीर्वाद आहे आमचा. आणि त्याचबरोबर लक्ष्मण शिंदे सरांनी खूप नियोजन योग्य केलं आणि बाजीराव खंकर आलेले आहेत, सर्व पाहुणे आलेले आहेत, सर्वांचे एकदा कोणाचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. भक्तांना श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या मंदिराकरता, विष्णुमाऊली ज्ञानोबांच्या मंदिराकरता काही जर सहकार्य करायचं असेल त्यांनी उदाहरणार्थ सहकार्य करा व माईकशी संपर्क साधा. श्याम राऊत, जाबाई बापू यांच्याकडून मंदिराकरता 1111 रुपये आले. तुमचेही मनापासून धन्यवाद. नितीन सायकर यांच्याकडून मंदिराकरता 101 रुपये आले. धन्यवाद. भीमा पुराणे यांच्याकडून मंदिराकरता 101 रुपये आले. धन्यवाद. ज्यासाठी 101 रुपये आले. धन्यवाद. जैनेंद्र शेलार यांच्याकडून मंदिराकरता 501 रुपये आले. धन्यवाद. निलेश बोबळे यांच्याकडूनही मंदिरासाठी 201 रुपये आले. धन्यवाद. अमित बोबळे यांच्याकडून मंदिराकरता 101 रुपये आले. धन्यवाद. राजेंद्र कापरे यांच्याकडून मंदिरासाठी 101 रुपये आले. धन्यवाद. पलीकडती लेडीज जेवणासाठी बसतील, अलीकडे जेंट्स बसतील, जेवणासाठी बसून घ्या. धनंजय गोरे यांच्याकडून मंदिरासाठी 101 रुपये आले. धन्यवाद.